हॅलो मंडळी, आज आपण पर्पल हार्ट प्लांटला मेंटेन कसं करायचं साधारण ते जाणून घेऊया। तर हा प्लांट जो आहे तो वाकडा तिकडा वाढतो। तर हा सक्युलेंट व्हरायटीचा प्लांट आहे, खूप इझिली डेव्हलप सुद्धा होतो। तर आज आपण त्याचा मेंटेनन्स कसा करायचा ते पाहून घेऊया। अक्षरशः तो कुंडीच्या बाहेर पूर्ण वाढलेला आहे। तर कुंडीच्या बाहेरच्या ज्या स्टेम्स आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। हार्ड प्रूनिंग करून घेणार आहोत आपण साधारण। तर या कटिंग ज्या असतात त्या आपण परत त्याच्यापासून नवीन प्लांट त्याचं बनवू शकतो। प्लांट कसं बनवायचं ते पाहून घेऊयातच, पण कटिंग केलेला प्लांट जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा। निर्जीव झालेल्या फांद्या पानं वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला नवीन फुटवे येण्यासाठी मदत होईल। पूर्ण प्लांट असा छान स्वच्छ करून घ्यायचा आहे। तसेच कोवळ्या सूर्यप्रकाशात ठेवायचा 2 दिवस, मग तुम्ही त्याला त्याच्या डायरेक्ट शेड सनलाईटला ठेवू शकता। तसेच कट करून घेतलेल्या ज्या फांद्या आहेत आपण त्याची पानं रिमूव्ह करून घ्यायची खालतून। तसेच नोडच्या खालून तिरका असा कट द्यायचा आहे। तर अशा साधारण त्या कटिंग ज्या आहेत त्या तुम्हाला प्रिपेअर करून घ्यायच्या आहेत रोप बनवण्यासाठी। इझिली आपण पर्पल हार्ट प्लांटचं जे रोप आहे ते बनवू शकतो। तसेच अशा वेगवेगळ्या शेप अँड साईजच्या कटिंग्स आपण बनवून घ्यायच्या आहेत आणि त्या इझिली बनतात। तर पाण्यामध्ये आपण याच्या कटिंग ज्या आहेत त्या ग्रो करू शकतो। तर कटिंग बनवून घ्यायच्या आणि पाण्यात त्या ठेवायच्या आहेत आणि कंटेनर कोवळ्या सूर्यप्रकाशात ठेवायचा। साधारण त्याला 3 ते 4 तासाचं ऊन मिळेल अशा ठिकाणी कंटेनर तो ठेवायचा आहे। त्याचं छान असं रूट डेव्हलप होतं। 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला याचं रोप मिळून जाईल। खूप इझिली याचं रोप पाण्यामध्ये आपण बनवू शकतो। तसेच आपण याचं जे रोप आहे ते मातीच्या मिश्रणात सुद्धा डेव्हलप करू शकतो। तर वाळू आणि मातीचं मिश्रण घेतलंय मी या पॉटमध्ये, तर त्यात सुद्धा तुम्ही या कटिंग्स छान लावून घेऊ शकता आणि आपण मातीच्या मिश्रणात सुद्धा याचं जे रोप आहे ते छान डेव्हलप करू शकतो। तर कटिंग ज्या आहेत त्या मातीच्या मिश्रणात रोवून द्यायच्या आहेत। कंटेनर जो आहे ते 3 ते 4 तासाचं ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवायचं आहे आणि 3 दिवसाच्या गॅपनी तुम्ही त्याला पाणी द्यायचं आहे। मॉइश्चर मेंटेन करायचं मातीच्या मिश्रणाचं। अशा प्रकारे आपण मातीच्या मिश्रणात रोप बनवू शकतो आणि पाण्यामध्ये सुद्धा याचे रूट जे आहेत ते इझिली डेव्हलप होतात। तर साधारण 1 महिन्यानंतरची अपडेट आहे। प्लांट जो आपण कट केला होता, ज्याची हार्ड प्रूनिंग केली होती, तो उत्तम असा डेव्हलप झालेला आहे। नवीन स्प्राउटिंग आले आहेत त्याला छान। तसेच कटिंग जे आपण ग्रो करतोय मातीच्या मिश्रणात त्या सुद्धा उत्तम ग्रो होत आहेत। रूट पाहू शकता तुम्ही, एरियल रूट्स त्याला बाहेर सुद्धा दिसत आहेत। तर आपण मातीच्या मिश्रणात सुद्धा या कटिंग ज्या आहेत त्या इझिली डेव्हलप करू शकतो। खूप इझी टू ग्रो प्लांट आहे। तसेच पाण्यामध्ये सुद्धा या कटिंग खूप उत्तम ग्रो झालेले आहेत, तुम्ही रूट त्याचं पाहू शकताय। तर साधारण 15 ते 20 दिवसामध्ये ते अशा छान डेव्हलप होतात। तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा याचं रूट उत्तम डेव्हलप करू शकता। तुम्ही या कटिंग आता मातीच्या मिश्रणामध्ये इझिली ग्रो करू शकताय। त्या रिपॉट करून घ्यायच्या कुंडीमध्ये, मातीचं मिश्रण बनवायचं, कंपोस्ट आणि बागकामाची माती घ्यायची आणि या कटिंग्स लावून घ्यायच्या आहे। तुम्हाला इझिली पर्पल हार्टचं एक रोप मिळून जातं। तसेच मी रूट बाउंड झालेली कुंडी जी आहे त्याचं रूट कट करून माझ्या बागेत ते टाकलं गेलं होतं। तर पाहू शकता त्याला किती सुंदर असं स्प्राउटिंग आलेलं आहे। खूप इझी टू ग्रो हा प्लांट आहे। तर तुम्हाला जी कोणती मेथड आवडेल ती वापरून तुम्ही प्लांट कटिंग पासून रोप डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा। तसेच प्लांटचा मेंटेनन्स सुद्धा होतो आणि नवीन रोप सुद्धा मिळतं।